की जंगली पारवे का वाढले तर रॅपिड अर्बनायझेशनमुळे जंगली पारवे वाढले। त्याच्यानंतर लोकसंख्या वाढली, लोकसंख्येमध्ये अनेक फीडर्स पण आले। त्या फीडर्सनी त्यांना 200-200 किलो जवळजवळ अन्न हे खायला दिल्यामुळे ते जे कबूतर आहेत किंवा जंगली पारवे आहेत ते त्या फूडवरती डिपेंडेंट झाले। महानगरपालिकेने कुत्र्यांची संख्या आजपर्यंत पुण्यात कमी करता आलेली नाही। का नाही कमी करता आली? ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 आणि त्याच्या आधीचे पण 2004चे आणि 2002चे जे रूल्स आहेत त्यानुसार काय सांगितलं होतं, स्टरलाइज करा त्या कुत्र्यांना त्या ठिकाणी सोडा। पण आजपर्यंत ती संख्या कमी झाली का? नाही। मग पारव्यांची संख्या कमी करण्यामध्ये त्यांचा कुठे ना कुठेतरी फेल्युअर आहे। याचा अर्थ काय? समजा मी फीडर आहे, मी पण एक देशाचा नागरिक आहे आणि समजा मला त्याला खायला घालायचं आहे तर मला मूलभूत अधिकार आहे ना। मी त्या मूलभूत अधिकाराचा उपयोग करून त्या प्राण्याला मी खायला देऊ शकतो। हां, खायला किती प्रमाणात द्यायचं आहे यावरती निर्बंध असले पाहिजे। सध्या मुंबईत कबुतरांवरून बराच राडा सुरू आहे। मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खाद्य घालण्यास परवानगी दिली नाही, परंतु जैन समाज कबुतरांना खाद्य घालण्यास सरसावला आहे। त्याच्यावरून बरेच वाद झाले आहेत। पोलिसांनी जैन समाज भिडल्याचं पाहायला मिळत आहे। तसेच आता जर कबुतरांना खाद्य घालून दिले नाही तर आम्ही शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरू असेही जैन समाजाकडून सांगण्यात येत आहे। परंतु पुण्यातील हर्षद गरोड यांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आणि त्यांचं मत असं आहे की कबुतरांना जे फीडिंग अर्थात धान्य देण्यात येत आहे ते कमी कमी करण्यात यावे, ते अचानक बंद करू नये अशी त्यांचं मत आहे। नेमकं त्यांचं मत काय आहे हे आपण जाणून घेणार। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमचं मत नेमकं काय आहे आणि तुम्ही काय अभ्यास केला याबद्दल? आता ही जी याचिका दाखल केली याच्या आधी हा 2023 पासून विषय आम्ही पकडलेला आहे आणि महानगरपालिकेसमोर आम्ही अनेक रिप्रेझेंटेशन्स केले। त्यांना शाश्वत फाउंडेशन यांच्या मार्फत पुणे महानगरपालिकेच्या कमिशनर आहेत आणि त्यांचे विभाग आहेत। तर दिनांक 10 मार्च 2023 रोजी महानगरपालिकेने एक आदेश पारित केला थ्रू चीफ मेडिकल ऑफिसर यांच्या मार्फत की सगळे 20 ठिकाणी जे पुण्यात कबुतरं खायला घातलेले जातात त्यांच्या विरोधात आम्ही दंडात्मक कारवाई करू आणि त्या 20 लोकेशनवरती बोर्ड लावले गेले की इथून पुढे कबुतरांना खायला घालायचं नाही। आता कबूतर तो मुळात पक्षी कबूतर नाहीये, तो पारवा आहे। त्याला म्हणतात जंगली पारवा। त्याचं एक इंग्लिशमध्ये पण नाव आहे, ते तुम्ही गुगलवर सर्च करू शकता। त्याचा दुसरा मुद्दा असा आहे की जंगली पारवे का वाढले तर रॅपिड अर्बनायझेशनमुळे जंगली पारवे वाढले। त्याच्यानंतर लोकसंख्या वाढली, लोकसंख्येमध्ये अनेक फीडर्स पण आले। त्या फीडर्सनी त्यांना 200-200 किलो जवळजवळ अन्न हे खायला दिल्यामुळे ते लोक जे कबूतर आहेत किंवा जंगली पारवे आहेत ते त्या फूडवरती डिपेंडेंट झाले। डिपेंडेंट झाल्यानंतर एखाद्या गोष्टीवर आपण जेव्हा अवलंबून राहतो त्यावेळेस अन्न मिळतंय म्हणून आपण त्याच ठिकाणी राहतो। आता तुम्हाला अन्न द्यायचे किती हे आपल्यावरती अवलंबून आहे। तुम्ही जर ते अन्न हळूहळू कमी करत गेलात किंवा कमी घातलं, आठवड्यातनं एकदा जर तुम्ही त्यांना अन्न दिलं तरच ते दुसऱ्या जागी स्थलांतरित होतील आणि मग हा लोकसंख्या म्हणजे जशी जनसंख्या वाढली किंवा कबुतरांची जशी संख्या वाढली ती कमी करण्याकरता हा एकमेव उपाय पहिल्यांदा प्राथमिकरित्या आहे। आता वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यातला असा आहे की कबुतरांची शी किंवा कोणतीही शी, कोणत्याही पक्ष्याची प्राण्याची जरी शी असेल तरी ती हानिकारकच असते हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे। कोणत्याही एक्सक्रेटा म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, कोणत्याही एक्सक्रेटा ह्युमन ऑर ॲनिमल एक्सक्रेटा ज्यावेळेस बाहेर पडतो उघड्यावर असतो तर त्याच्यातनं सूक्ष्म जीव काही असतील ते तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये जाऊ शकतात, तुमच्या फुफ्फुसात जाऊ शकतात। मग याचा एकमेव उपाय काय आहे की क्लीनलीनेस मेंटेन ठेवला पाहिजे। क्लीनलीनेस मेंटेन ठेवला म्हणजे कुठल्या तऱ्हेने महानगरपालिकेचे जे चतुर्थ श्रेणीमधले कामगार जे उत्तम काम करतात त्यांच्या मार्फत तुम्ही त्या जागा स्वच्छ केल्या पाहिजेत, त्या जागा व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत। उदाहरणार्थ नदीपात्र हे किती स्वच्छ आहे हे सगळे बघतात पुण्यामधलं। जर तुम्ही ते नदीपात्र सुद्धा साधं स्वच्छ ठेवू शकत नाही तर तुम्ही कबुतरांची शी ह्या एकमेव गोष्टीमुळे फक्त रोग पसरतात हे म्हणू शकत नाही। पुण्यात कधीपासून कबुतरांना खाद्य घालण्यास बंदी आहे आणि आतापर्यंत नेमकं किती दंड वसूल केलाय आणि महापालिकेकडून खरंच काही कारवाई करण्यात येते का त्याबद्दल? बरं, दिनांक 10 मार्च 2023 पासून जेव्हापासून आदेश पारित केलाय तेव्हापासून 55 ते 56,000 रुपये एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे। ही माहिती RTI ॲक्टच्या अंतर्गत आम्ही मागवली आणि त्यांनी ती आम्हाला माहिती दिली। पुण्यातले काही 20 लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी 500 रुपये या रेंजमध्ये हा दंड वसूल केलेला आहे। ओके, म्हणजे
तेव्हा पण 2023 पासून तुम्ही म्हणता 2023 पासून, पण तेव्हापासून कबुतरांची संख्या जी कमी झाली असं वाटतंय का तुम्हाला? कमी झालेली नाहीये. कबुतरांची संख्या कमी होणार नाही. हे पारवे आहेत ते जंगली पारवे आहेत. जंगली पारव्यांचं सर्व्हायवल इन्स्टिंक्ट असते, ते दुसऱ्या पक्ष्यांना हार्म करून ते जगतात. त्यामुळे तुम्हाला जर त्यांचा स्थलांतर हवा असेल तर तुम्ही त्यांना पहिलं मूळ खायला कमी घालायला पाहिजे किंवा त्यांचं जे खाणं आहे ते स्टॉप करायला पाहिजे. स्टॉप कुठल्या प्रमाणात करायला पाहिजे? त्यांना फक्त सर्व्हायवलसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं फूड दिलं पाहिजे आणि नॅचरली त्यांना हंटिंग जे करायला इन्स्टिंक्ट निसर्गाने दिलेलं आहे, ते आळ्या खातात, ते किडे खातात, तर त्या आळ्या आणि किड्या पण त्यांना शोधता आले पाहिजेत. जर तुम्ही हा समतोल साधला वैज्ञानिकरित्या तर हे शक्य आहे आणि मग त्यांची हळूहळू संख्या कमी होऊन ते शहराच्या बाहेर पण जाते. प्रचंड प्रमाणात जे कबूतर वाढलेत त्याच्यामुळं रोग होतात, असं श्वसनाचे रोग होतात असं मत आहे. त्याच्यामुळेच कबुतरांवर खाद्य घालण्यास बंदी घालावी. त्यामुळे खाद्य घालण्यास बंदी केल्यामुळे कबुतरांची संख्या नियंत्रणात होईल असंही बोलले जाते. आणि दुसरं म्हणजे कबुतरांमुळे बाकीचे पक्षी सुद्धा कमी झालेत. याबद्दल तुम्ही नेमकं काय सर्च? याच्यात एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की कबुतराला खायला घातलं म्हणून विष्ठा आली, विष्ठेमुळे रोग झाले, हा एक वेगळा विषय आहे. पहिल्यांदा पोल्युशन हा सगळ्यात मोठा विषय आहे. कोरोना येऊन गेला त्यानंतर वीक झालेली इम्युन सिस्टीम हा एक विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. लोकांच्या श्वसनाचे प्रॉब्लेम्स का झाले हा एक विषय समजून घेतला पाहिजे. जर तुमची इम्युन सिस्टीम वीक झालेली आहे तर तुम्हाला कबूतर काय, तुम्हाला कुत्र्याच्या विष्ठेमधून सुद्धा संसर्ग होऊन तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे यामध्ये 0.3% सायंटिफिक डेटा असं सांगतो, जो 0.3% आहे, की कबुतराच्या विष्ठेमुळे काहीतरी रोग होऊ शकतो. हे फक्त 0.3% प्रूव्ह झालेलं आहे 100%पैकी. त्यामुळे तो निग्लिजिबल प्रमाणात आहे पण निग्लिजिबल प्रमाणात आहे. त्याचं आपण डायरेक्टली असं नाही म्हणू शकत की ही गोष्ट अस्तित्वात नाही आहे, अस्तित्वात आहे, पण फक्त कबुतरांच्या विष्ठेमुळेच रोग होतात हे म्हणणं चुकीचं आहे. ओके, पण त्याच्यामुळे पक्षी प्राणी देखील कमी आहे. पक्षी जे चिमणी, पोपट ह्याच्यासारखे पक्षी देखील कमी झाल्याचं सांगण्यात येतं. एक गोष्ट लक्षात घ्या, चिमणी, पोपट, जंगली कबूतर, साधं कबूतर किंवा जंगली पारवे, देर आर टू क्लासिफिकेशन, डोमेस्टिक ॲनिमल, वाईल्ड ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमलमध्ये कोण येतं? पाळीव कबूतर येतं. जंगली पारवे हे वाईल्डमध्ये येतात. त्याच्यानंतर पोपट हा शेड्यूल 1 ॲनिमल आहे, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट खाली. मी घरात पोपट पाळू शकत नाही, मी बाहेर पोपट पाळू शकत नाही. त्यामुळे पोपटाचा विषय इथे मिळतो. राहिला प्रश्न पाळीव कबूतर जे पांढरे असतात ते आणि हे जे पारवे, जंगली पारवे त्यांचा. जंगली पारव्यांची संख्या कमी करणं फार मोठं आव्हान नाही आहे. जर महानगरपालिकेने ठरवलं, योग्य इम्प्लिमेंटेशन केले, योग्य गोष्टींची अंमलबजावणी केली तर त्यांची संख्या कमी करता येईल. मी तुम्हाला एक विरोधाभासात्मक उदाहरण देऊन सांगतो. महानगरपालिकेने कुत्र्यांची संख्या आजपर्यंत पुण्यात कमी करता आलेली नाही आहे. का नाही कमी करता आली? ॲनिमल बर्थ कंट्रोल रूल्स 2023 आणि त्याच्या आधीचे पण 2004चे आणि 2002चे जे रूल्स आहेत त्यानुसार काय सांगितलं होतं, स्टरलाइज करा त्या कुत्र्यांना, त्या ठिकाणी सोडा. पण आजपर्यंत ती संख्या कमी झाली का? नाही. मग पारव्यांची संख्या कमी करण्यामध्ये त्यांचा कुठे ना कुठेतरी फेल्युअर आहे. महानगरपालिकेने योग्य पावलं उचलावीत. सगळे लोक सपोर्ट करायला तयार आहेत, आम्ही पण त्यांना मदत करू आणि या गोष्टीचं आपण ॲमिकेबली एक सोल्युशन काढूयात. या गोष्टीसाठी आम्ही तयार आहोत. तर तुमचं नेमकं मत काय आहे की पारव्यांना खाऊ घालून द्यायचं का नाही खाद्य? बघा, निसर्गाने कोणता अधिकार दिलेला आहे? राईट टू फूड और राईट टू गेट फूड अँड राईट टू सर्व्हाइव्ह. हे मी नाही सांगत. ए नागराजा जजमेंट वाचा, सुप्रीम कोर्ट 2014. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने, मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय की 5 इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड फ्रीडम्स आहेत जे इनहिअरंट आहेत, जन्मापासून आहेत, ते तुम्ही हिरावून नाही घेऊ शकत. याचा अर्थ काय? समजा मी फीडर आहे, मी पण एक देशाचा नागरिक आहे आणि समजा मला त्याला खायला घालायचं आहे, तर मला मूलभूत अधिकार आहे ना. मी त्या मूलभूत अधिकाराचा उपयोग करून त्या प्राण्याला मी खायला देऊ शकतो. हां, खायला किती प्रमाणात द्यायचंय यावरती निर्बंध असले पाहिजेत, हे नक्की. ह्याच्यावर नागरिकांनी सुद्धा निर्बंध आणले पाहिजे असं तुम्हाला? बरोबर, आणले पाहिजेत. का आणले पाहिजेत? त्याच्यामागे 2 रिझन्स आहेत. नागरिकांमध्ये एक संभ्रमाची भूमिका आलेली आहे की मी खायला घालू का नको आणि किती खायला घालू. तर त्यांना एक योग्य गाईडलाईन्स मिळाल्या की या ठिकाणी एवढं खायला घालायचं किंवा या ठिकाणी पिझ्झा खायला घालायचं नाहीये, या ठिकाणी आपल्याला फक्त गहू तांदूळच ठेवायचे. किती प्रमाणात ठेवायचे? एवढ्या प्रमाणात ठेवायचे.
कधी ठेवायचे आहेत? आठवड्यातनं एकदाच ठेवायचे. मग माझा राईट पण प्रोटेक्ट होतो, प्राण्यांचं सर्व्हायवल पण होतो. ह्यालाच कोएक्झिस्टन्स म्हणतात. कबुतरांमुळे रात्रीची लोकांची झोप जाते. कबुतरांनी अर्थात बघा नदीच्या किनारी किंवा मार्केट यार्ड इथे तिथं प्रचंड प्रमाणात कबूतर वाढलेत. याला रोखायचं कसं पण आता? याला रॅपिड अर्बनायझेशन हा एकमेव उत्तर आहे. लोकसंख्या वाढली, कुत्रे पण वाढतात, रात्री कुत्रं पण भुंकतात, त्याच्यामुळे पण झोप येत नाही. फक्त कुत्रा आणि कबूतर किंवा हे जंगली पारवे यांच्यामुळे झोप मोड होते असं नाहीये. मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे. संख्या कमी करणं हा एकमेव उपाय. आणि ज्या ज्या लोकांच्या घरात, अपार्टमेंटमध्ये, त्यांच्या सोसायट्यांमध्ये असे ज्या ठिकाणी कबुतरांनी घरं केलेली आहेत किंवा जंगली पारव्यांनी घरं केलेली आहेत, तुम्ही नेट सरळ लावायला पाहिजे. नेट लावल्यानंतर जेव्हा कबूतर येतात तेव्हा त्यांना हाकलता पण आलं पाहिजे. जर तुम्ही त्यांना हाकललं आणि त्यांना घरटी करू दिलं नाही तर त्यांना शेल्टर मिळणार नाही. ते नॅचरल हॅबिटॅटमध्ये जाऊन घरं बनवतील, झाडांवर घरं बनवतील. अनेक झाडांची पण कत्तल झालेली आहे. त्यांना जर राहायला झाडं नसतील तर ते कुठे शिरणार आहेत? तुमच्या एरियात शिरणार, तुमच्या घरात शिरणार, तुमच्या अपार्टमेंटमध्ये शिरणार. याचा काय एन्क्रोचमेंट ओव्हर देअर लँड हा एक सब्जेक्ट मॅटर आहे, तो एक समजून घ्यायला पाहिजे. प्राण्यांच्या लँडवरती एन्क्रोचमेंट केलं. तेलंगणामध्ये तुम्ही जंगल तोडलं अख्खं, मोरांना बेघर केलं. पण त्यावेळेस आपण हा विचार नाही करत. फक्त बघ शहरात कबूतर माझ्या घरात कसा आवाज करते, मग मला कशी झोप येत नाही हा विचार करतो. को एक्झिस्टन्स ही पहिली कॉन्सेप्ट समजून घेतली पाहिजे, असं माझं मत. आता तुम्ही न्यायालयात काय नेमकी बाजू मांडणार आहात? मेहरबान उच्च न्यायालयाने एक ऑर्डर जी केली होती 7/8/2025 त्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही याचिकाकर्ता म्हणून तुमचे जे काही सजेशन्स असतील, एक्सपर्ट डॉक्टर्सची नावं असतील, ती आम्हाला ॲफिडेव्हिट मार्फत सबमिट करा. आणि महाराष्ट्र सरकारला जे आदेश दिलेले आहेत की तुम्ही एक समिती गठीत करा, त्या समितीमार्फत आपण या गोष्टीचं सोल्युशन काढू. आणि एक जी फायनल ऑर्डर येईल ती या समितीच्या अहवालाच्या नंतरच येईल.